प्रश्न, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आता जे तुमचं म्हणणं आहे की सर आम्हाला फिलॉसॉफिकल कोट अंडरस्टँड होत नाही, क्लिअर होत नाही किंवा काय लिहायचं कळत नाही, आणि सगळ्यात तुमचा इश्यू काय मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला वर्ड मॅनेजमेंट आणि टाइम मॅनेजमेंट जमत नाही. की सर या टॉपिकला किती शब्द द्यायचे, किती वेळ द्यायचा, किती लिहायचं, किती पॅराग्राफ. सो त्या वर्ड आणि टाइम मॅनेजमेंटसाठी आपण यावर वर्क करू की नेमकं काय लिहायचं. प्रश्न काय बघा, प्रत्येक मूल जन्मतः आशावादी असतं. स्वामी विवेकानंद. काय, एव्हरी चाइल्ड इज अ बॉर्न ऑप्टिमिस्ट. एव्हरी चाइल्ड इज अ बॉर्न ऑप्टिमिस्ट हा एसे सुद्धा येऊ शकतो. स्वामी विवेकानंद ही उक्ती स्पष्ट करा आणि तिची समकालीन उपयुक्तता मांडून दाखवा. आता बघा, आता तुम्हाला पुढं सांगण्याच्या अगोदर आधी सांगतो की आत्तापासून हा विचार करा की याचे 3 कॉम्पोनेंट आहेत. हे आपल्याला विचार करायला हवं. पहिले 3 कॉम्पोनेंट काय, पहिला कॉम्पोनेंट ही उक्ती, हा कोट. दुसरा काय, याचा अर्थ सांगा, हा दुसरा कॉम्पोनेंट. तिसरा कॉम्पोनेंट काय, याची समकालीन उपयुक्तता मांडून दाखवा. झालं. जेव्हा तुम्ही प्रश्नाला कट करायला सुरू कराल ना, तुम्हाला स्ट्रक्चर कळेल की मला फोकस कशावर करायचा. आता मग मला सांगा, या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये लोकस काय आहे, प्रत्येक मूल जन्मतः आशावादी असतं, हा लोकस आहे, करेक्ट आहे. पण या उक्तीचं तुम्हाला काय करायचं, अर्थ लिहिणं आणि याचा रिलेव्हन्स सांगणं, हा काय याचा फोकस आहे. आणि आपण काय म्हणतो, लोकसला किती शब्द द्यायचे आपल्याला, फक्त 35%. फोकसला किती शब्द द्यायचे, 65%. म्हणजे मला या ठिकाणी या वाक्याचा अर्थ जास्त महत्वाचा आहे की याचं महत्व जास्त महत्वाचं आहे, महत्व, रिलेव्हन्स. प्रश्न, प्रत्येक मूल जन्मतः आशावादी असतं. स्वामी विवेकानंद ही उक्ती स्पष्ट करा आणि तिची समकालीन उपयुक्तता मांडून दाखवा. आता या ठिकाणी प्रत्येक मूल जन्मतः आशावादी असतं, हा आपल्या प्रश्नाचा काय झाला, लोकस झाला, करेक्ट आहे. मग फोकस काय आहे, तर 2 फोकस आहेत. पहिला फोकस काय, ही उक्ती स्पष्ट करा F1 आणि याची उपयुक्तता सांगा आजच्या घडीला F2. आज कसं रिलिव्हंट आहे. मग आता या ठिकाणी उत्तर लिहित असताना उत्तर कसं असायला हवं, तर इथं सिंपल पॉइंट आहे. स्वामी विवेकानंदांना जे म्हणायचं ना, तो कंटेक्स्ट महत्वाचा आहे. वाक्य काय आहे, मूल आशावादी असतं. मला सांगा, तुमच्या घरी सगळं सुखात चाललंय, एव्हरीथिंग इज व्हेरी परफेक्ट, मग तुम्हाला ऑप्टिमिस्टिक असणं गरजेचं आहे का. आपल्याला ऑप्टिमिझम का गरजेचं आहे, तर गोष्टी चांगल्या होत नाहीयेत, सोयीच्या होत नाहीये, थोडीफार निराशा आलीये, मनासारखं होत नाहीये. मग आपण म्हणतो की अरे हार मानायला नको, आपण काय करूया, आपण या ठिकाणी थोडंसं ऑप्टिमिझम न जाऊया. मग बघा इथं इंट्रो कसा येऊ शकतो, तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट काय, मूल आशावादी असतं म्हणजे काय, याचा नेमका अर्थ काय होतो मी तुम्हाला दाखवतो. इंट्रोमध्ये काय लिहिलेलं आहे, स्वामी विवेकानंद यांचं विधान, प्रत्येक मूल जन्मतः आशावादी असतं, हे मुलांमध्ये असलेल्या नैसर्गिक आशा, जिज्ञासा आणि सकारात्मकतेवर प्रश्न टाकतं. मूल म्हणजे काय, जनरली कोणताही व्यक्ती हा कसा असतो, आशावाला असतो, जिज्ञासावाला असतो, सकारात्मक असतो. हा नैसर्गिक आशावाद त्याच्या नैतिक विकासाचा, शिकण्याचा आणि मूल्य निर्मितीचा पाया ठरतो. म्हणजे बघा, मूल आशावादी म्हणजे काय आपण ते पाहितलं, याचा परिणाम काय होतो, म्हणजे मूल आशावादी असल्यामुळे काय घडतं. बघा, मूल आशावादी आहे म्हणजे काय होतंय, तर हा नैसर्गिक आशावाद त्याला नैतिक विकास करायला मदत करतं, शिकण्याला मदत करतं आणि त्या व्हॅल्यूजचं फाउंडेशन बनतं. बरं, मूल्य निर्मितीचा पाया बनतो आणि यामुळे हा व्यक्ती काय बनतो, हा व्यक्ती जबाबदार नागरिक बनतो. आणि मला सांगा, आपल्याला तो मूल आशावादी असावं हे जास्त गरजेचं आहे का तो मूल जबाबदार नागरिक बनणं गरजेचं आहे. आपलं टार्गेट काय, देश बनवायचा आहे की नाही, देश मोठा करायचा आहे की नाही. मग आपलं मूल कसं असायला हवं, आशावादी असायला हवं. पण नुसतीच आशा करते, काम काही करत नाही, चालणार आहे का. आशावादी म्हणजे तो कसा असायला हवा, आशावादी आहे, जिज्ञासू आहे, शिक्षण घेणारा आहे, तर्कशक्तीवाला आहे, अंडरस्टँडिंगवाला आहे. आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळे काय होतंय, तो नैतिक बनला आहे, त्याची मूल्य चांगली मजबूत आहेत, तो स्वतःला चांगलं समजून घेतोय, शिकून घेतोय. आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा काय होतोय, तर तो जबाबदार नागरिक बनतोय, जो कशासाठी महत्वाचा आहे, हे महान राष्ट्र उभारणीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, मगाशी जनरल उत्तर लिहिताना मी महासत्ता हा शब्द वापरला, पण स्वामी विवेकानंद त्या काळी महासत्ताबद्दल बोलले असतील का, नाही.
विवेकानंदांचा शब्द कशाबद्दल होता? आपण महासत्ता असू किंवा नसू, पण आपण काय बनायला हवं? आपण महान राष्ट्र बनायला हवं. म्हणजे त्या पर्टिक्युलर विचारवंताचे जे काही काही शब्द तुम्हाला माहिती आहेत, ते शब्द त्या व्यक्तीवर प्रश्न आला की तुमच्या उत्तरात यायला हवे. मग आता तुमचा अभ्यास करताना काय टार्गेट आहे? प्रत्येक विचारवंताचे काही महत्वाचे कीवर्ड्स, खूप जास्त नाही, प्रत्येक विचारवंताचे फक्त 10 कीवर्ड्स मला लिहून काढ, ओनली 10. आणखीन तुम्हाला सांगतो, तुम्हाला लिहा म्हणलं की तुम्ही काय करता? रोजाला लावल्यागत 50-100 शब्द लिहून काढता. मग त्या 50-100 मध्ये फक्त 10 वेगळे असतात, 40 सगळ्यांचे सेम असतात. आणि तुम्ही म्हणता सर प्रचंड कन्फ्युजन आहे, आयुष्यात काय चाललंय, तुम्हाला काय चाललंय का कळत नाही? देअर इज अ प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी. एवढ्या गोष्टी की तुम्हाला ते त्या ठिकाणी वर्कआउट करता येत नाहीये. विवेकानंदांबद्दल लिहायचं ना, 5-6, माझं म्हणणं आहे 5 शब्द सुद्धा मोर दॅन सफिशियंट झाले. महात्मा गांधी, अहिंसा, सत्य, करुणा. गौतम बुद्ध, आसक्ती नसं. प्रत्येकाबद्दलच्या 5 थीम लक्षात ठेवल्या, त्या पलीकडे तुमचं उत्तर जात नाही. सो हे तुमचं इंट्रोडक्शन. मूल आशावादी आहे म्हणजे काय, त्याचे काय परिणाम आहेत, जबाबदार नागरिक होऊ शकतो. आणि आपल्याला जबाबदार नागरिक का करायचा? निवडणुकीसाठी का नाही, कशासाठी? स्वामी विवेकानंदांना भारताला काय करायचं होतं? महान राष्ट्र म्हणून उभं करायचं होतं, जे राष्ट्र सगळ्यांना सर्वसमावेशक असेल या प्रकारचं बनवायचं होतं. आलं लक्षात? फ्लो कळला तुमच्या उत्तराचा? 9. आता पुढचा पॉइंट महत्वाचा. आपण परत प्रश्नाकडे येऊया. बघा प्रश्न काय म्हणतो? प्रत्येक मूल जन्मतः आशावादी असतं, जन्मतः ऑप्टिमिस्टिक असतं. स्वामी विवेकानंद ही उक्ती स्पष्ट करा आणि याची समकालीन उपयुक्तता मांडून दाखवा. आता या ठिकाणी काय होतं? पहिल्या इंट्रोडक्शन मध्ये आपण ते मगाचा पॉइंट लिहिला, मग हे स्पष्ट करायला गेलं की आपला खूप जास्त वेळ यात जातो. आणि मग आपल्याला कळतं की आपण पहिल्या पार्टला खूप जास्त वेळ दिला, दुसऱ्या पार्टला आपल्याला वेळ पुरला आणि आपलं उत्तर काय झालं? इनकम्प्लीट झालं. आणि मग आपण थोडे डिस्करेज होतो की उत्तर मला जमलं नाहीये. असं न करता आणखीन एक आहे की तुमचं प्रश्नाचं उत्तर इंटिग्रेटेड असायला हवं. हे शब्द लक्षात घ्या. तुमच्या प्रश्नाचं उत्तर इंटिग्रेटेड असायला हवं. म्हणजे काय? तर तुमच्या प्रश्नाचं इंट्रोडक्शन, लोकस, फोकस आणि तुमचं कन्क्लुजन हे एकत्र यायला हवं. कसं? या ठिकाणी बघा, आता ज्यावेळेस आपण या उक्तीला स्पष्ट करू तर उत्तराचा फ्लो कसा असायला हवा? ही जी उक्ती आहे, या उक्तीचा अर्थ काय आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे. अर्थ काय आहे? प्रत्येक मूल आशावादी असतं म्हणजे काय? पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, एखादं मूल आशावादी आहे म्हणजे काय? तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट त्याला हे माहिती आहे की संकट दीर्घकालीन नसतात. मनुष्याचा साहस, धैर्य, प्रामाणिकपणा, दृढ निश्चय हे परमनंट असतात. मला सांगा, आपण सिलेबस मधले पॉइंट त्या ठिकाणी टाकले की नाही? बरोबर आहे. सो पहिलं, तो आशावादी आहे म्हणजे नेमका याचा अर्थ काय? मग जर हा व्यक्ती आशावादी असेल तर याचा परिणाम काय होतो? मला सांगा, तुमच्यासोबतचा तुमचा मित्र, तुमचा पार्टनर, तुमची रूम पार्टनर किंवा तुमचा कोणताही भाऊ हा जर ऑप्टिमिस्टिक असेल तर मला सांगा, तुम्ही त्याच्यासोबत जास्त वेळ घालवता की कमी वेळ घालवता? जास्त वेळ. मग मला सांगा, जर तुम्ही त्याच्यासोबत जर जास्त वेळ स्पेंड केला तर फायदा काय? तुम्ही त्याच्याकडनं शिकता, त्याच्या करेज शिकता, व्हॅल्यू शिकता, धैर्य शिकता आणि मग तुम्ही ऑटोमॅटिकली त्या टाईपचे बनता. मूल आशावादी आहे, समाज आशावादी बनल, समाज आशावादी आहे, देश आशावादी असेल, देश प्रगती करल. लिंकेज की तुम्हाला फायदा काय होणार? तुम्हाला प्रत्येक वेळेस लक्षात घ्या, त्या वाक्यापुरतं उत्तर मर्यादित नाही ठेवायचे. तुम्हाला तुमच्या वाक्याला पुढे घेऊन जायचं आहे. म्हणजे उक्तीचा अर्थ सांगितल्यानंतर जर एखादं मूल आशावादी असलं तर फायदा काय होतो? जर ते आशावादी असेल तर हे सगळे जे परिणाम आहेत याची समकालीन उपयुक्तता तुम्हाला लिहायची. याचा आज फायदा काय होतो? समकालीन उपयुक्तता या ठिकाणी मांडायची की या ठिकाणी मूल आशावादी आहे म्हणजे नेमकं काय होतं, आणि जर तो आशावादी, त्याचे हे 6-7 परिणाम आहेत, या 6-7 परिणामांमुळे आपण आपल्या आजच्या अडचणी कसं काय सोडवू शकतो. समाजामधील निराशा, समाजामधील अनैतिकता, समाजामधील भांडणं, समाजामधील हिंसा, समाजामधील असहिष्णुता, या सगळ्या गोष्टी आपण का सोडवू शकतो? कारण आपल्याला माहिती आहे की ह्या सगळ्या अडचणी परमनंट नाहीयेत. या सगळ्या अडचणी ओव्हर टाइम पिरियड संपत जाणार आहेत आणि या अडचणी संपवण्यासाठी आपण आशादायी असणं गरजेचं आहे. देर इज ऑलवेज अ रे ऑफ होप ॲट द एंड ऑफ दी टनेल. बघा, मग इथं उत्तर फ्लो आला लक्षात तुम्हाला? उत्तरात काय लिहायचं? तर प्रत्येक वेळेस लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही उपयुक्तता लिहिताना आपल्याला काय मिळणार आहे हे डोक्यात ठेवत नाही तोपर्यंत तुमच्या उत्तरामध्ये डेटा येणार नाही.
खूपदा आणखीन असं पण होतं की तुमची उत्तरं एकांगी असतात, वन साइडेड असतात, युनिडायमेन्शनल असतात. तुम्हाला 150 प्रश्नाचं उत्तर विचारलंय, तर 150 पैकी तुम्ही 70-80 शब्द त्या वाक्याचा अर्थ लिहिण्यात घालवला, नाही चालणार आहे. तुम्ही या ठिकाणी उत्तर बघा, मी काय केलंय, किती कमी शब्दात लिहिलंय, तुम्हाला रिअलाइज होईल. बघा, हे मुलांमध्ये असलेला नैसर्गिक आशा, जिज्ञासा, सकारात्मकता. म्हणजे आशावादी म्हणजे काय, तुम्ही सकारात्मक आहात. जिज्ञासा म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं की इकडे जाऊ नका, इकडं खूप खराब आहे, तरी तुम्ही काय केलं, चौकशी केली. मी म्हणलं म्हणून तुम्ही नकारात्मक झालात का, नाही झालात. सो तुम्हाला त्या ठिकाणी कळलं की सरांनी जे सांगितलं ते का पटलं आहे, कारण तुम्ही चौकशी केल्यानंतर मग तुम्हाला पटलेलं आहे. सो तुम्ही कशा जिज्ञासू आहात आणि नैसर्गिक, नॅचरली. प्रत्येकाला मला सांगा, चांगलं आयुष्य जगायचं आहे की नाही. नैसर्गिक आशा म्हणजे काय, की प्रत्येकाला माहिती आहे की आजचा दिवस कितीही वाईट असला तरी उद्याचा दिवस नक्की चांगला होणार आहे. आपल्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक गोष्टी आहे, सो हे नॅचरल आहे. हे तुम्ही कोणाच तरी भाषण ऐकलंय म्हणून, कुठेतरी लेक्चर अटेंड केलं म्हणून, कोचिंग क्लास लावला म्हणून तुम्ही आशावादी नाही होणार आहेत. का होणार आहेत, कारण हे नॅचरली तुमच्यामध्ये इनबिल्ट आहे. का, कारण प्रत्येकाला चांगलं, सुखी, समाधानकारक आयुष्य जगायचं आहे. मग आता हे मुलांबद्दल लिहिलंय, सगळे मुलं कसे आहेत, काय नाहीये. मग हे सांगताना बघा, इथं 2 सगळ्यात महत्वाचे रेफरन्सेस आहेत जे तुम्ही सरळ सरळ पाठ करायचं. आता जे तुम्हाला सांगितलं होतं की काही कोट लिहायचे, विचारवंत वापरायचे, तर मुलांबद्दल आपण उत्तर लिहितोय. महात्मा गांधींचा नई तालीममध्ये सर्वांगीण शिक्षणाद्वारे स्वावलंबन, नैतिक विचार आणि रचनात्मक दृष्टिकोन, कन्स्ट्रक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह. नॉर्मली आपण लहानपणापासून डिस्ट्रक्टिव्ह असतो. कसं तोडलं जाऊ शकतंय, कसं बटन फोडलं जाऊ शकतंय, कसं पंक्चर केलं जाऊ शकतंय, हे आपण असं असतो. पण नई तालीम तुम्हाला याच्या बाजूला जाऊन सकारात्मकता शिकविते, ज्यामुळे मुलाचा आशावाद अधिक मजबूत होतो. आता जेव्हा तुम्ही कुठेतरी नोट्स वाचताय, तर नोट्स वाचताना ट्राय टू लर्न दी वर्ड्स. महात्मा गांधी, नई तालीम, स्वावलंबन, रचनात्मक दृष्टिकोन, आशावाद मजबूत होणं. वर्ड्सवर फोकस करा. दुसरं, टागोरांनी सर्जनशीलता आणि सहानुभूती वाढवण्यावर भर दिला. सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी. सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी, आलं लक्षात. सो तुम्ही आशावादी का आहात, कारण तुम्ही समोरच्या नकारात्मक गोष्टीला नकारात्मकतेनं न बघता त्याला क्रिएटिव्हली बघताय, आणि त्यामध्ये तुम्ही त्या नकारात्मक गोष्टीला ॲज अ ऑपॉर्च्युनिटी, ॲज अ काहीतरी अशी गोष्ट म्हणून बघताय की ज्या ठिकाणी तुम्हाला त्यातनं संधी मिळणार आहे. तुमची लिडरशिप कॅपॅबिलिटी त्या ठिकाणी दाखवली जाणार आहे. तुमचं आत्तापर्यंत कधीही नसणारे जे तुम्ही सुप्त गुण, जे तुम्हाला वाटायचं कुणाला तरी मदत करावी, काहीतरी काम करावं, कुणाला तरी शिकवावं, हे सगळं त्या ठिकाणी वर येणार आहे. कुणामुळं, तुमच्या सर्जनशीलतेमुळं, क्रिएटिव्हिटीमुळं. क्रिएटिव्हिटीचा अर्थ काय आहे, की जी सगळी लोक आहेत तोच मार्ग अवलंबितात, त्या मार्गाच्या व्यतिरिक्त मला काहीतरी वेगळं नवीन हवं आहे. हे नवीन म्हणजे सर्जनशील. नवीन म्हणजे काही सर्जनशील म्हणजे तुम्ही काहीतरी भारी पेंटिंग करावी, कविता क्रिएट कराव्या, चारोळ्या बनवाव्या, असं त्याला सर्जनशील म्हणत नाहीत. जो रेग्युलरवाला मार्ग आहे, या मार्गाच्या व्यतिरिक्त तुम्ही नवीन काय आणता, याला म्हणायचं सर्जनशील. आणि मग कंटेम्पररी रिलिव्हन्स, याचा फायदा काय, हे सिंपल आहे. या सगळ्या अडचणी कसं सोडवू शकतं. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. फ्लो लक्षात आला. हा फ्लो बघा परत एकदा, हा फ्लो खूप महत्वाचा आहे. उक्ती, अर्थ काय, फक्त काय लक्षात घ्यायचं, तुम्हाला आता हे क्लिअर असायला हवं की तुम्हाला कोणत्या उत्तराला, कोणत्या पार्टला किती वेळ द्यायचा आहे. आपण आता पहिला वेळ म्हणून आपण आज वर्ड आणि त्यावर जाणार नाहीयेत, पण हे कंपल्सरी लक्षात घ्या की प्रश्नाला, त्या स्ट्रक्चरला, इंट्रोला किती वेळ द्यायचा, किती वर्ड्स द्यायचे, याची क्लॅरिटी यावी लागणार आहे. तुमच्यापैकी 90% लोकांनी इथिक्स पूर्ण वाचलेलंही नाहीये, शिकून पण झालेलं नाहीये. सो तुम्हाला ते काही येणं न येणं हा अपेक्षा नाहीये. फक्त प्रश्न रीड केल्यानंतर तुम्हाला प्रश्न डिकोड करता येतोय का, ही सगळ्यात महत्वाची क्लॅरिटी आहे. खूपदा तुम्हाला उत्तर लिहिताना असं वाटतं की प्रश्न डिकोड झालाय, आता आपण अवघडवाले 2-4 थिंकर टाकू, विचारवंत टाकू, महात्मा गांधी कोट करू, नेल्सन मंडेला कोट करू. तुम्ही कोट करा, काही हरकत नाही, पण ते कोट करत असताना त्यांनी जे म्हणलेलं आहे हे तुम्हाला अत्यंत साध्या सोप्या भाषेत मांडायचं आहे. जे पेपर इव्हॅल्युएटरला कळायला हवं की तुम्ही लिहिलेला भाग हा या ठिकाणी अत्यंत उपयुक्त आणि रिलिव्हंट आहे, तर त्याला अर्थ आहे, अन्यथा त्याला अर्थ नाही.